कसे आहेत तुम्ही सर्वजण? तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी आज ना नाश्त्यासाठी डोसे बनवणार आहे मुगाचे. तर चला मग आपण बनवूयात. तर हे बघा, मी रात्री ना मूग भिजू घालून ठेवले होते. तर तेच आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊन डोसे बनवूयात. तर सर्वात अगोदर आपण ना हे मूग इथे भिजवलेले ते मिक्सरमध्ये काढून घेऊ. थोडं थोडंच वाटून घ्यायचं हे असे. आणि नंतरला मग याच्यामध्ये थोडंसं लसूण, मिरची, कोथिंबीर सगळं टाकून घ्यायचं. कढीपत्ता पण टाकायचा, टेस्टला छान लागतो. आणि कोथिंबीर टाकायची, थोडे जिरे टाकायचे. जिऱ्यामुळे ना एक वेगळा स्वाद येतो डोस्याला. जिरे टाकूया. तर वाटून घेऊयात आपण. तर हे बघा, आपण पाणी टाकून असं वाटून घेतलेलं आहे. तर आता हे भांड्यात काढून घेऊ. ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून घेऊ आपण. राहिलेलं आहे ना त्याच्यामुळं. काय नाही, थोडं टाकायचं, सगळं घेत आहे त्या मिक्स. पाणी मिक्स करू याच्यात. हे असं बॅटर व्हायला पाहिजे एक व्यवस्थित. त्याच्यात आपण आता हळद टाकू थोडीशी. चवीपुरतं मीठ. याला मस्त एकजीव करून घेऊ. आता मिक्स करून घेऊ. बघा, हे बॅटर असं झालेलं आहे एकदम मस्त. चला तर मग आता आपण करायला. तर आपण तवा ठेवूयात आता. हे थोडं गरम झालं, तवा तापला की आपण याच्यावर तेल टाकू. तर इथं आपला तवा पण तापलेला आहे. आपण याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ. झालेलं आहे. आपण याच्यावर बॅटर टाकून घेऊ डोश्याचं. जास्त मोठे नाही केले, छोटे छोटेच केले. ह्याला 2-3 मिनिट तसंच राहू द्यायचं. नंतर पलटून घेऊ. तर बघा, हे झालेलं आहे. तर आपण पलटून घेऊ. तर मस्तपैकी असं धुवून घ्यायचं. आता कढईने आपण तेल टाकू थोडं. मस्त असं ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला, छान वाटतं. तर हे बघा, आता आपण पलटी थोडं. त्याला ना असं आलटी पलटी करायचं आणि मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे मऊच होतात तेवढे, असे कडक होत नाहीत आपल्या डोश्यासारखे.
तर बघा आता सगळीकडून व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे काढूया. बघा आपले हे डोसे तयार झालेले आहेत असे व्यवस्थित. तर आपण आता नाश्ता करायला घेऊ. तर बघा माझे डोसे कसे झालेत, आले का मला व्यवस्थित कमेंट करून सांगा. आणि चला तर मग या तुम्ही पण खायला, नाश्ता करायला. तर बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.